नमस्कार. आज आपण बघूया डिंकाचे मस्त असे लाडू. त्यासाठी इथे मी किसलेले 2 वाट्या खोबरे घेतले आहे, 50 ग्रॅम डिंक घेतला आहे आणि 150 ग्रॅम खजूर घेतला आहे. 2 टेबलस्पून अळीव घेतला आहे, 1 टेबलस्पून ओवा घेतला आहे आणि 2 टीस्पून खसखस घेतली आहे आणि थोडे जायफळ आणि सुंठसुद्धा घेतली आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 वाट्या खोबरे छान असे भाजून घ्यायचे आहे. हे पहा, खोबरे इथे तर छान असे भाजले गेले आहे. आता कढईमध्ये अळीव घालायचा आहे. अळीवसुद्धा छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रेसिपी अगदी खूप टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे खसखस पण भाजून घेतली आहे आणि थोड्या तुपामध्ये डिंकसुद्धा तळून घ्यायचा आहे. डिंक घालताना थोडा थोडा घालायचा आहे बॅचेसमध्ये, म्हणजे डिंक असा छान असा फुलला जाईल. आता इथे मी सर्व डिंक तळून घेतला आहे. आता थोड्याशा तुपामध्ये जायफळ आणि सुंठसुद्धा घालायचे आहे आणि ओवासुद्धा घालायचा आहे. या सर्व पदार्थांना सुगंध सुटायला लागला की काढून घ्यायचा आहे. आता परत 2 चमचे तूप घालायचे आहे आणि जो आपण खजूर घेतला होता तो सुद्धा छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही खजुराऐवजी यामध्ये खारीक पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. आता कढईमध्ये पाववाटी तूप घालून त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि छान असे बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेल्यातला निम्मा डिंक घ्यायचा आहे, खजूर घ्यायचा आहे आणि जायफळ, ओवा आणि सुंठ हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पावडर करायची आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये अर्धा वाटी बदामाचे तुकडे आणि काळ्या मनुका घालायचे आहे आणि त्या आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता भाजलेले सर्व साहित्य एका ताटामध्ये घेऊन एकत्र करायचे आहे आणि डिंक थोडा हाताने चुरून घ्यायचा आहे. आता हे जेवढे लाडूचे मिश्रण होईल त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे आणि कढईमध्ये अर्धा ते पाऊण वाटी तूप घालायचे आहे आणि त्यामध्ये गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हा मेल्ट केलेला गूळ या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि सर्व गूळ मिश्रणाला लागेपर्यंत छान असे एकसारखे एकजीव करून घ्यायचे आहे. डिंकाच्या लाडवाचा मोठा व्हिडिओ मी यूट्यूबवर पोस्ट केला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, संपूर्ण गूळ आता मिश्रणाला छान असा लागला आहे आणि आता ह्याचे एक एक करून लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू अगदी मऊ लुसलुशीत होतात, अगदी तोंडात टाकताच विरघळतात. हे पहा, आता इथे मी सर्व लाडू वळून घेत आहे. खजूर घातल्यामुळे लाडू छान असे मऊ होतात. हे पहा, तुम्हाला मी एक लाडू तोडून सुद्धा दाखवते. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.